नमस्कार. अ, मी डॉक्टर विष्णू गडेकर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या अशा या आरोग्यविषयक कार्यक्रमात, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत असता. आरोग्य संपदामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आरोग्य संपदा या कार्यक्रमात आमचा असाच प्रयत्न असतो, सतत असा एक प्रयत्न असतो की आपल्यापर्यंत आरोग्यविषयक माहिती आपल्या साध्या सोप्या भाषेत आणि तुम्हाला समजेल अशा भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवणं. तसंच आरोग्य प्रतिबंधक असे जे काही उपाय असतात किंवा काही आपल्या आजारांबद्दल छोटे छोटे टिप्स असतात, जे आपण आपल्या रोजच्या जीवनात थोडेफार इकडे तिकडे करून आपण आपले आरोग्य एक चांगल्या प्रकारे एक सांभाळून ठेवू शकतो. तर अशा प्रकारचे जे टिप्स असतात, काय असतात, हे आपल्याला आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच मिळाले असतील तर ते सगळ्यात चांगले असतात, उत्तम असतात. तर आरोग्य संपदाच्या आजच्या भागामध्ये आपण सांधिवात आणि आयुर्वेद यांची एक जुगलबंदी आपण आपल्या या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. या सांधिवात किंवा वातावरचे जे बरेचशी दुखणी असतात याच्याबद्दल आपण आपल्याकडे आलेल्या आजच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडवी आपण ही माहिती मिळवून घेणार आहोत. तर प्रिव्हेन्शन किंवा त्याच्याबद्दल प्रतिबंधक असे काय उपाय आहेत हे पण जाणून घेणार आहोत. तर आपल्याबरोबर आज आहेत आयुर्वेदिक डॉक्टर समीर जोशी. हे आयुर्वेदाचे एक तज्ज्ञ डॉक्टर आहेत. नमस्कार डॉक्टर. दूरदर्शनच्या वतीने आणि आमच्या प्रेक्षकांच्या वतीने आपलं स्वागत. तर आयुर्वेद म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिलं असं वाटतं की आयुर्वेद म्हणजे जडीबुटी, आयुर्वेद म्हणजे झाडपाला आणि ह्याच्याबद्दल असं. तर साधारण आयुर्वेद हे नेमकं जर थोडक्यात असं माहिती सांगायची झाली तर तुम्ही आयुर्वेदबद्दल काय सांगाल? बरोबर, छान प्रश्न विचारला डॉक्टर. आयुर्वेद हा जो शब्द आहे, आयुर्वेद शास्त्र म्हटलं की आयुर्वेद शास्त्र हे अत्यंत प्राचीन असं शास्त्र आहे. आयुर्वेदाला 5000 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास आहे. आणि आयुर्वेद शब्दच हा 2 शब्दांनी तयार झालेला आहे, आयु आणि वेद. आयु ह्याचं शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर तो आपण जीवित काल असं म्हणतो. म्हणजे ज्यावेळी शुक्रशोणीत ह्या बीजांचा संयोग होतो त्याला आपण स्पर्म ओव्हम्स म्हणतो. यावेळी त्यांचा संयोग होतो तेव्हापासून माणसाच्या मृत्यूपर्यंतचा जो काळ आहे तो पूर्ण काळ ह्याला आपण आयु म्हणतो. आणि ह्या पूर्ण आयुविषयी माहिती देणारा वेद म्हणजे ज्ञान, माहिती, नॉलेज असं ज्ञान करून देणारा सायन्स म्हणजे आपलं शास्त्र म्हणजे आयुर्वेद. बरोबर. तर आपल्याकडचे आजचे जे तज्ज्ञ आहेत ते डॉक्टर समीर जोशी, MD आयुर्वेद ही पदवी धारण करणारे आहेत. तसेच डॉक्टरांनी आपल्या आयुर्वेदिक वैद्यकीय सेवेमध्ये बरेचसे रिसर्च पेपर पण तुम्ही केलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आयुर्वेदिक डाएटच्या बाबतीने म्हणजे आहार आणि विहार याच्यावर त्यांचा एक खास असा अभ्यास आहे. त्या दृष्टीनेही आपण त्यांच्याकडून बरीचशी माहिती करून घेणारच आहोत. तर डॉक्टर, साधारण जर बघितलं तर आयुर्वेद आणि सांधेदुखी ह्या विषयाकडे जर आपण माहिती करून जी घेणार आहोत आज, तर सांधीदुखी आणि दुखीचा जिथे प्रश्न येतो तर आपल्याला त्याच्यावर तत्काल असे उपाय पाहिजे असतात. तर आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे या सांधेदुखीवर आणि याची साधारण सांधेदुखीची कारणं पण काय असतील हे जर आमच्या प्रेक्षकांना कळालं तर त्यांना आपले आजार जे आहेत ते कोरिलेट करायला कुठेतरी चांगलं पडेल. बरोबर आहे डॉक्टर. कसं आपण विचार ज्यावेळी संधिवाताचा करतो तेव्हा संधिगत वात असा आपण एक कन्सेप्ट ज्यावेळी समोर घेतो त्यावेळी तो फक्त सांधे म्हणजे आपले जे जॉईंट्स आहेत त्याच्याशी रिलेटेड असा विचार केला जातो. पण आयुर्वेदाचा आपण जेव्हा दृष्टिकोन बघतो त्यावेळी आयुर्वेदाने नुसते संधीचा विचार न करता सर्व शरीरातले छोटे संधी, मोठे संधी, त्याशिवाय सर्व शरीरात होणाऱ्या व्याधींपासून ज्या वेदना होतात ह्या सर्व व्याधींच्या वेदना आणि हे सर्व संधी एकत्र करून वातव्याधी असा एक कन्सेप्ट सांगितलेला आहे, ज्याच्यात आपल्याला सर्व प्रकारचे संधिगत वातांचे आपल्याला आपण पुढे पुढे जसे मुलाखत आपली जाईल तसे जसं मी डिटेलिंग करतच जाईन. पण असा आपण विचार केला की संधिवात, तर ह्याच्यात आपल्याला छोट्या मोठ्या संधींपासूनचे जे आजार आहेत त्याला येणारी सूज आहे, त्याच्यात क्रिया अल्पता आपण म्हणतो म्हणजे जे आपल्याला मुवमेंट्ससाठी जो आपल्याला त्रास होतो आणि त्याच्यामुळे आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला ज्या अडीअडचणी येतात त्याचा विचार कसा करावा, काय करावा ह्याचं आपल्याला आयुर्वेदाने एकदम उत्तम प्रकारे वर्णन करून दिलेलं आहे. सो आपण त्याच्याविषयी पण बोलूच. पण महत्त्वाची गोष्ट इथे सांगावी अशी वाटते की जे पॉझिटिव्ह फॅक्टर्स जे हेतू आहेत ती कारणं आता जर आपण बघितली तर महत्त्वाची कारणं आपली जीवनशैली आहे. आपण काय खातो, काय पितो, कशा प्रकारे वागतो, बरोबर. म्हणजे ह्याच्यात शारीरिक नाही पण मानसिक फॅक्टर्स पण अत्यंत महत्त्वाचे आहेत.
सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण इथे केला म्हणजे पाहिजे. साधारण होलिस्टिक पद्धतीने आपण विचार केला तर आपणाचं खाणं पिणं आलं, मग आपल्याचं रोजचं राहणीमान आलं, म्हणजे आपणाचे जर लाईफस्टाईल डिसीज म्हणतो तसे पण आले, आणि त्याबरोबर महत्त्वाचा तुम्ही एक जो विषय म्हटला तो म्हणजे मानसिक ताणतणाव आणि मानसिक आजच्या घाई गडबडीच्या दुनियेमध्ये तो पण एक सगळ्यात मोठा एक असं कारण होऊ शकतं आपणाच्या वात आणि संधिवात याच्यामध्ये पण. जो आता आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो, म्हणजे आपली जी पाश्चात्य संस्कृतीचा जो अवलंब आपण केलेला आहे, म्हणजे आपण रोजच्या रोज जे आपण आता पाव, बर्गर्स, पिझ्झा आणि जे जंक फूड जे आपण रोजच्या वेळेला घेतोय, बरंचसं आपणाचा आहार पण आज जवळपास म्हणजे मूळ भारतीय आहारापासून थोडासा कुठेतरी डायव्हर्ट होत चाललाय, कुठेतरी वेगळ्या पद्धतीने चाललाय, असं पण एक कारण असू शकते. मुख्य कारण तेच आहे. म्हणजे आज माझी जी 15 वर्षाची प्रॅक्टिस आहे त्याच्यात जर आपल्याला विचार केला तर आपल्याला मुख्य आपल्या खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्याच आपल्या आरोग्याला दिवसेंदिवस घातक होत चाललाय. म्हणून आता लाईफस्टाईल डिसऑर्डर ज्यावेळी आपण म्हणतो की जीवनशैली रिलेटेड जे व्याधी म्हणतो त्याचं कारण आजकाल आपण जसे आपण डायबिटीस म्हणतो, म्हणजे प्रमेह म्हणतो किंवा उच्च रक्तदाब म्हणतो, त्याबरोबरच आता जे संधिवाताचे जे प्रॉब्लेम्स लोकांना व्हायला लागलेत, जे वातव्याधी जे व्हायला लागलेत, वाढायला लागलेत, त्याचं कारण पण आजकाल आपले जे खाण्याच्या पिण्याच्या सवयी आहेत तेच आहे आणि लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये त्याचा ते गणना केली जाऊ शकते. आणि साधारण जो सांधिवात किंवा आमवात वगैरे म्हणतो ह्याची पण कारणं काही अजून ह्या पलीकडे दुसरी काही कारणं असू शकतात का डॉक्टर? एक जसं आपण म्हटलं की आहार विहाराच्या फॅक्टर्स. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण आजकाल आपल्याला एअर कंडिशनर शिवाय राहता येत नाही. आपण दिवसा ऑफिसमध्ये असू AC, गाडीत असू AC, रात्री झोपतेवेळी सुद्धा आपण AC, असा जो ACचा जो अतोनात वापर आपण करतोय, त्याशिवाय आपण जे कोल्ड स्टोर्ड जी फूड्स आपण जे खातोय, म्हणजे त्याच्यात कार्बोनेटेड ड्रिंक्स असतील, बरोबर, आपण खूप प्रमाणात शीतपेय पितोय, त्याच्यानंतर आपण आजकाल कॅन्ड ज्युसेस पितोय, ह्या कारणामुळे हो आमवात जो आहे आजकाल प्रचलित चालला आहे. मग आपण त्याच्यात बोलूच नंतर की आमवात आणि वातरक्त हे म्हणजे जे आपण गावठी आर्थरायटिस म्हणू किंवा रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणू, ह्याच्यात सुद्धा आयुर्वेदाने एक उत्तम प्रकारे वर्णन केलेलं आहे. त्याच्या कारणांविषयी खूप डिटेल माहिती दिलेली गेलेली आहे. आपण त्याचा पण आता विचार करूच पुढे. आपल्याला जसा वेळ मिळत असेल तसे जसे आपण एक एक घेणार आहेत, कारण वेळ पण आपल्याला थोडा आहे आणि त्यानुसार जास्तीत जास्त माहिती करून घेणं आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा आजचा हेतू आहे. तर साधारणतः सांधेदुखी आणि वार्धक्य, म्हणजे सांधेदुखी सुरुवात झाली म्हणजे आपल्याला वार्धक्य येते की काय, असा जो एक प्रचलित समज आहे हा कितपत खरा आहे आणि त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? एकदम तुम्ही मूळ मुद्द्याला हात घातला डॉक्टर. एकदम छान प्रश्न विचारलाय. आजकाल जर आपण म्हटलं की वार्धक्य ही आपल्याला आजकालची वार्धक्य म्हटलं की आपल्याला सांधेदुखी होणारच अशी जी आहे, म्हणजे वार्धक्याची चाहूल म्हणजे सांधेदुखी असं जर म्हटलं तर ह्याच्यात थोडासा एक प्रश्नचिन्ह असं उपस्थित होत आहे. कारण आज आमच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही पण बघत असाल तुमच्या प्रॅक्टिसमध्ये की आजकाल 25-30ची मुलंसुद्धा आपल्याला संधिवाताचे प्रॉब्लेम्स घेऊन येणार. मग त्यावेळेला आपण असं म्हणू शकत नाही की तुझं वार्धक्य सुरू झालंय, म्हणून आपण त्याला असं म्हणू की आजकाल संधिवात ही वार्धक्याची चाहूल नाही आहे, पण आजकाल आपल्याला वार्धक्य लवकर यायला लागलेलं आहे. सो आपल्या ह्या जीवनशैलीमुळे आपल्याला आजकाल वार्धक्य लवकर यायला लागलं आहे. म्हणून आपल्याला आजकाल जे संधिवात जो आपल्याला वार्धक्यावस्थेत आपल्या आयुर्वेदाने वय हे 3 अवस्थांमध्ये डिवाइड केलेलं आहे, म्हणजे बाल्यावस्था, युवा अवस्था आणि वार्धक्यावस्था. मग शरीराची व्याख्या देताना आयुर्वेद म्हणतं की शिर्यते तत् शरीरम, म्हणजे प्रत्येक क्षणी ज्याची झीज होत चालली आहे ते शरीर. पण ज्यावेळी म्हणजे बाल्यावस्थेत पण शरीराची झीज होतच असते, युवा अवस्थेत पण होत असते, वार्धक्यावस्थेत पण होत असते. पण वार्धक्यावस्थेमुळे त्या अवस्थेच्या इम्पॅक्टमुळे ती झीज तेवढ्या वेळेत भरून येत नसते. म्हणून डिटोरिएटिंग चेंजेस जे आपल्याला दिसतात, डिजनरेटिव्ह चेंजेस जे दिसत आहेत ते त्या आपल्याला वयात जास्त दिसत आहेत. आजकाल त्या चेंजेस आपल्याला खूप लवकर आणि खूप आधी दिसायला लागले आहेत. ह्याला आपली जीवनशैलीच कारणीभूत आहे. बरोबर, कारण आपण जे युवा अवस्थेमध्ये म्हणतो तिथे रिजनरेटिव्ह प्रोसेस पण तेवढाच प्रकर्षाने हे चालू असतं. तर डॉक्टर, सांधेवात किंवा सांधेदुखी आणि हे तत्सम जे सगळे आजार आहेत आपल्या जॉईंट्सचे, स्मॉल जॉईंट्स असतील, मोठे जॉईंट्स असतील याचे, पण याच्याबद्दलही जनसामान्यात बरेचसे गैरसमज आहेत. आहाराबद्दल गैरसमज आहेत किंवा आपणाच्या आहार विहार आपण जे म्हणतो त्याच्यातही गैरसमज भरपूर आहेत. तर साधारण सांधेवात म्हटलं तर काहीशे आपण जे भरपूर काही असे प्रश्न उद्भवतात, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा त्याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल?
डॉक्टर सांगायचं झालं तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आहार म्हटला की आता आयुर्वेद म्हटलं किंवा होमिओपॅथी म्हटलं की लोकांना असं वाटतं की त्याच्यात पथ्य खूप आहे, भरपूर खूप पथ्य पाळायला लागणार, खूप अडीअडचणी येणार, काय खायचं काय प्यायचं हाच प्रश्न सगळ्यांना. म्हणजे ज्यावेळी रुग्ण क्लिनिकमध्ये येतात किंवा आपल्याकडे तपासणीसाठी येतात तेव्हा ते म्हणतात, त्यांचा एकच प्रश्न असा असतो की काय काय बंद करावं लागणार. सो रुग्णांना बरं पण व्हायचं असतं पण आपल्या जीवनात बदलायच्या नसतात. म्हणजे त्यांना ज्या गोष्टी खायला आपण बंधन घालू शकतो त्या गोष्टी त्यांना त्यांचं सेवन पण करायचं असतं आणि त्याचा आनंद पण लुटायचा असतो. पण हा एक गैरसमज आहे आयुर्वेदाबद्दल की तुम्हाला त्याच्यात पथ्य खूप पाळावं लागतं. पथ्य हे पाळणंच आहे. त्याला असं म्हटलं आहे की जो माणूस पथ्य पाळतो त्याला औषधाची काय गरज, आणि जो पथ्य पाळत नाही त्याला पण औषधाची काय गरज. म्हणजे जो पथ्य पाळणार आहे त्याचं आरोग्य चांगलंच राहणार आहे आणि जो पथ्य पाळणार नाही आहे त्याचं आरोग्य हे बिघडणारच आहे. म्हणून आयुर्वेद जेव्हा आपलं प्रयोजन सांगतं, म्हणजे मूळ उद्दिष्ट आयुर्वेद जेव्हा सांगतं तेव्हा आयुर्वेद असं म्हणतं की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनंच. म्हणजे त्यावेळी आयुर्वेद असं म्हणतं की जे लोक स्वस्थ आहेत, ज्यांचं आरोग्य खूप चांगलं आहे, त्या लोकांना सुदृढ आयुष्य आरोग्य द्यावं आणि ते मेंटेन करावं, खूप जास्त काळासाठी टिकवून ठेवावं, हे आयुर्वेदाचं मूळ उद्दिष्ट आहे. आणि त्यातूनही जर काही व्याधी उद्भवले तर त्या व्याधींपासून त्या व्याधींचं निरसन करणं हे आयुर्वेदाचं सेकंडरी आपण म्हणू शकतो की एम आहे. म्हणून मूळ उद्दिष्ट आपण मग अशा वेळी पथ्य सांगते वेळी आता गोवन जर आपण जनतेसाठी जर आपण विचार केला तर आपण महत्त्वाचा आपला जो आहार आहे त्याच्यात गोव्यातली लोक आपले जो आहे तो प्राईम आहार म्हणून पाव खातात. माझ्या आता रुग्णाचा अनुभव जो आहे, आता मी सांगायला गेलो तर की आपण ज्यावेळी केस टेकिंग करतो, आपण ज्यावेळी पेशंटचं डिटेलिंग करतो त्यावेळी आपण आहार हेतू आणि विहार हेतू आणि त्याशिवाय व्यसन काय असेल तर ह्याचा विचार ज्यावेळी करतो आम्ही, ज्यावेळी केस घेतो आपण पेशंटची, त्यावेळी आपल्याला असं प्रकर्षाने जाणवून येतं की गोव्यातले लोक हे जास्तशा वेळी पावाचं सेवन करतात. पाव किंवा मैदा जे बेकरी प्रोडक्ट्स जे असतात, पाव पोळी म्हणून गोव्यात जो एक प्रकार मिळतो, मग ह्याचा प्रकार त्यांना असं वाटतं की पोळी हा खूप हेल्दी डाएटचा भाग आहे. मग रात्रीच्या वेळी पोळी खायची किंवा दिवसावेळी पण पोळी खायची, मग एकदा पाव खायचा, म्हणजे आठवड्यातून 4 ते 5 वेळा पावाचा सेवन करतात. म्हणजे जी बेकरी प्रोडक्ट्स आहेत, ज्याच्यात ईस्ट आहे, असे जे प्रोडक्ट्स खाल्ले की आपल्याला वाताची वृद्धी होते असं आचार्यांनी सांगितलेलं आहे. त्याबरोबरच गोव्यात दुसरी जी प्रचलित गोष्ट आहे जी लोक कायमस्वरूपी खात राहतात बेकरी प्रोडक्ट्स बरोबरच आहे ते म्हणजे तुरीच्या डाळीचं खूप आपण सेवन करतो. ते पण वात वाढायसाठी आणि जॉईंटच्या आरोग्यांसाठी पण खूप दूरदृष्टीने विचार केल्यानंतर खूप चांगलं असं नाही आहे. त्याशिवाय गोव्यात अजून एक प्रचलित आमटी किंवा एक आपण म्हणू केला त्याला आपण चण्याचं रोस असं म्हणून जे इकडे प्रसिद्ध आहे, म्हणजे ग्रीन पीज, येलो पीज असं जे आपण वापरतो आमटीसाठी, किंवा ते पण वाताचे वाढ होण्यासाठी आणि आपल्या संधींच्या आरोग्यासाठी ते खूप चांगलं असं नाही आहे. मग असे हे 2-3 हेतू महत्त्वाचे जर आपण बघितले आणि ह्याचं जर आपण थोडासा काटेकोरपणे जर पालन केलं तर आपल्याला खूपसा फायदा होऊ शकतो. साधारणतः तुम्ही म्हणता त्याप्रमाणे म्हणजे सांधे वाताचे जे सगळे प्रकार आहेत किंवा ह्याच्यातले आपण जे बोललात ते खाण्यापिण्याचे जे प्रकार काही प्रमाणात जर आपण व्यवस्थित जर मॅनेज केले, किंवा असं आपण म्हणू शकत नाही की आपण सगळ्यांना काय एक गोष्ट बंद करू शकत नाही, तर ते कमी प्रमाणात जरी खाल्ले किंवा कमीत कमी प्रमाणात त्याचा वापर झाला तरी त्याचा आपल्या सांधेदुखी ह्याच्यावर त्याचा बराचसा फायदा होऊ शकतो. तर साधारणतः आयुर्वेदामध्ये सांधेदुखीचे वेगवेगळे प्रकारही सांगितलेले असतील किंवा वेगवेगळे काही कारणानुसार वेगवेगळे त्याचे उपचारही सांगितलेले असतील, तर त्याबद्दल थोडक्यात आपली म्हणजे साधारण आयुर्वेदिकच्या दृष्टीने बघायला गेलं तर काय असे उपचार पद्धती आहेत ज्या सांधेदुखी आणि सांधेवात या विषयावर आपल्याला बरोबर. आयुर्वेदाने जो संधिवाताचा विचार केलेला आहे, म्हणजे आता आयुर्वेद असं म्हणतात की सर्व शरीर हे त्रिदोषांनी बनलेलं आहे, त्याच्यात वात, पित्त आणि कफ हे प्रधान आहेत. आणि असं म्हणतात की दोषांचा स्वभाव असा आहे की दूषण स्वभावात दोष हा, म्हणजे जे दोष आहेत शरीरात, नाव त्यांचं दोष जरी असलं तरी सर्व शरीराचे जे नॉर्मल फंक्शनिंग आहे ते ठेवण्यासाठी आणि ते कार्यरत राहण्यासाठी आपल्याला दोषांची गरज असते. ज्यावेळी ते दोष बिघडतात
त्यावेळी ते आरोग्य बिघडवतात. बाकीच्या गोष्टींचं पण त्याचा महत्त्वाचा म्हणजे रोल असतो. साधारण आपल्याला म्हणायचं की वात, पित्त आणि कफ जे आपण त्रिदोष मानतो ते थोडेसे फिजिओलॉजिकल फॅक्टर्ससाठी पण रिस्पॉन्सिबल आहेत का आणि असायला पाहिजे असं फिजिओलॉजिकल फॅक्टर्स जेव्हा आपण दोषांचा विचार करतो तेव्हा फिजिओलॉजिकल फॅक्टर्सच आहेत. ओके. जे आपण दोष आहेत ते दोष वात, पित्त, कफ. आणि त्याच्यात असं आहे की वात हा चलायमान आहे, म्हणजे वाताला तेवढ्याच गती ही प्राप्त झालेली असते. बरं. आणि पित्त आणि कफ जे आहेत ते आपल्या स्थानी स्थिर असतात आणि जोपर्यंत वात स्टिम्युलेट होत नाही तोपर्यंत तो त्या वाताला आणि पित्ताला त्याच्या मुवमेंट्स होत आहे. म्हणून म्हटलंय की कफम पंगू पित्तम पंगू पंगू मला धातवा, म्हणजे जे धातू आणि जे इतर पित्त आणि कफ आहेत ते वाताशिवाय इकडे तिकडे अजिबात हालणार नाहीत. आयुर्वेदाने जेव्हा संधिवाताचा विचार केला आहे ते मगाशीच आपण म्हटलं की त्याच्यात संधिवात म्हटलं की नुसते संधीचा विचार न करता आपण आजकाल जे वातव्याधीचं एक होलिस्टिक अप्रोच आपला ठेवलेला गेलेला आहे. त्याच्यात आता आपण जर म्हटलं की वातरक्त जो प्रकार सांगितलेला आहे त्याला आपण कोरिलेशन करताना आपण गावठी आर्थरायटिसचा थोडासा विचार आपण तिथे करू शकतो. जिथे आपले जे इंटरफेरेंजियल जॉईंट्स म्हणजे आपले छोट्या संधी जे आहेत त्याचे इन्व्हॉल्वमेंट आधी होते आणि त्याच्यानंतर मोठे संधी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतात. आणि दुसरा जो प्रकार सांगितला आहे रुमेटॉइड आर्थरायटिसचा त्याला आपण आमवात म्हणू शकतो किंवा संधिगत वात असा जो कन्सेप्ट सांगितलेला आहे त्याच्यातही आयुर्वेदाने 2 भाग केलेले आहेत. एक धातुक्षयजन्य आणि एक स्रोतरोधजन्य वातव्याधी. सो ह्याच्यातही कसं आहे की आमवातासारख्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आमवात म्हणजे कसं ज्याच्यात इनडायजेशन ज्या व्यक्तींना खूप असतं त्याच्यात अपचनाचा त्रास असतो वारंवार, ऍसिडिटी, मग रिफ्लक्स असतात, अशा लोकांमध्ये तो आमवाताचा प्रकार आपल्याला जास्त जाणवतो. किंवा जे मला वाटतं की ह्या ज्या व्याधी तुम्ही बोलताय हे गोव्यातल्या बऱ्याचशा घरामध्ये आपल्याला हटकून सापडणार अशा आहेत. हो, 101% बरोबर आहे. आपला जो गोव्याचा जो प्रदेश आहे ह्या प्रदेशाचा सुद्धा ह्या वातव्याधीमध्ये खूपच महत्त्वाचा रोल आहे. अनुपदेश आपण ज्याला म्हणतो, ह्युमिड हॉट अँड ह्युमिड क्लायमेटिक कंडिशन्स आहेत. या हॉट अँड ह्युमिड क्लायमेटिक कंडिशन्समध्ये ह्या वातव्याधी ॲग्रिवेट पण फास्ट होतात आणि त्याचा प्रादुर्भाव जो होतो तोही जास्त प्रमाणात होतो. इंटेन्सिटी म्हणतो आपण त्याला, तेही जास्त प्रमाणात दिसते. म्हणून 70च्या भागात थोडासा हा आमवाताचा जो प्रकार आहे ज्याच्यात मोठे संधी आधी इन्व्हॉल्व्ह होतात आणि त्याच्यात आपण त्याचे अवयव वक्रता म्हणतो, म्हणजे ज्याच्यात थोडेसे डिफॉर्मिटी जी आपल्याला जॉईंटची दिसायला लागते ती पण त्याच्यात सांगितलेली आहे. ज्यावेळी आपण ट्रीटमेंटचा विचार करतो त्यावेळी आयुर्वेदाने खूप छान प्रकारे चिकित्सा प्रणाली सांगितली आहे. फक्त वातव्याधींसाठीच किंवा संधिगत वातांसाठीच नाही आहे, पण ज्या संपूर्ण तऱ्हेच्या तत्सम जे आजार आहेत त्या सर्व आजारांसाठी आयुर्वेदाने शोधन आणि शमन अशा 2 प्रकारच्या चिकित्सा सांगितलेल्या आहेत. त्याच्यात शमन ह्या नावातच आपल्याला असं जाणवतं की ते पोटात घेणारे औषधं आहेत. गोळ्या असेल, काढे असतील, अशा प्रकारे लेप लावणं असेल, बाह्य लेप जे आपण म्हणतो, अशा प्रकारची जी औषधं असतील. त्याच्यात आता आजकाल सिरप बेस पण आलेले आहेत, कॅप्सूल बेस पण आलेले आहेत. तऱ्हेतऱ्हेची औषधं आपल्याला जी पोटात आपण घेऊ शकतो अशा प्रकारची जी ट्रीटमेंट सांगितली त्याला आपण शमन चिकित्सा म्हणतो. आणि शोधन चिकित्सा जर आपण म्हटली तर आजकालचा एक प्रचलित शब्द जो सर्वसामान्यांना माहिती असतो तो म्हणजे पंचकर्म. सो ह्या शोधन चिकित्सेत काय शरीरातील जे वाढलेले दोष आहेत त्यांना आपण सर्व शरीरातून जे शाखांनी आहेत दोष हातापायातून ज्यांना आपण कोष्ठात आणतो म्हणजे पोटात आणून ते वेगवेगळ्या मार्गाने शरीराबाहेर काढून टाकतो, त्याला आपण शोधन चिकित्सा म्हणतो. तर ह्या संधिगत वातांमध्ये आपण जर स्थितीचा विचार केला म्हणजे कुठच्या कंडिशनमध्ये पेशंट आहे, कारण ही शोधन चिकित्सा करतेवेळी आपल्याला तिथे तुपाचा वापर खूप प्रमाणात करायला लागतो. म्हणजे आपण जर त्याच्यात मी 5 नावं जी तुम्हाला पंचकर्माची सांगतोय त्याच्यात एक तर म्हणजे आहे वमन. वमन म्हणजे मुखावाटे आपण दोष शरीराबाहेर काढतोय, जे उलटी करायला लावतो आपण औषधी देऊन पेशंटना. दुसरं विरेचन जी चिकित्सा आहे, विरेचनमध्ये आपण संडासामार्गे दोष बाहेर काढत असतो. तिसरा जो प्रकार आहे तो प्रचलित अशी पद्धती आहे ती त्याला आपण ॲनिमा थेरपी म्हणतो किंवा बस्ती चिकित्सा, आपल्या सर्वसामान्याच्या भाषेत त्याला आजूत म्हणतात. सो ती चिकित्सा पण पंचकर्माचा एक भाग आहे. त्याशिवाय नस्य म्हणजे नेझल ॲडमिनिस्ट्रेशन, नाकावाटे औषधं टाकली जातात आणि दोष बाहेर काढले जातात. आणि शेवटचा जो आहे तो ब्लड लेटिंग, ज्याच्यात आपण रक्तमोक्षण म्हणतो. त्याच्यात मग नंतर आता शिरातून पण सिरिंजद्वारे ब्लड काढलं जातं. त्याच्यात लीच थेरपी म्हणून अति प्रसिद्ध असं थेरपी आहे, ज्याच्यात जळवांचा वापर करून आपण रक्त शरीराबाहेर काढतो थोड्या प्रमाणात. सो ह्या 5 प्रोसिजर्सचा आपला जो आहे तर रुग्णाची आपण स्थिती बघून दोषांचं प्राधान्य किती आहे आणि
आयुर्वेदाचा ज्यावेळी आपण संधीशी रिलेशन लावतो किंवा संधिगत वात म्हणू किंवा आपण ज्या प्रकारचे वातव्याधी आपल्याला दिसत आहेत, म्हणजे वात रक्त असू दे, आम वात असू दे, स्रोतरोधजन्य वातव्याधी असतील किंवा धातुक्षयजन्य व्याधी, त्यावेळी आपल्याला रुग्णाचं जे बॉडी कॉन्स्टिट्यूशन आहे, जी प्रकृती आहे रुग्णाची, त्याचा अभ्यास आधी करायला लागतो. रुग्णाची जी सगळं औषधी योजना आपल्याला करायला लागते. म्हणजे प्रत्येक पेशंट आला, म्हणून आपल्याकडे अशी एक प्रचलित म्हण आहे की यू कॅनॉट जनरलाइज आयुर्वेद. म्हणजे आपल्याकडे 5 रुग्ण आपल्याकडे वातव्याधीचे आले किंवा संधिगत वाताचे आले तर आपण सगळ्यांना एकच सारखं औषध देऊ किंवा एकाच मात्रेत औषध देऊ असं आपल्याकडे करता येत नाही. बरोबर. आपण पंचकर्म म्हटलं डॉक्टर, कारण पंचकर्माबद्दल बरीचशी माहिती आहे, तशीच लोकांमध्ये गैरसमजही भरपूर आहेत. तर पंचकर्माचा सांधेदुखी आणि सांधेवात किंवा सांधेच्या दुखींवर तत्काळ असा इफेक्ट मिळू शकतो काय? म्हणजे बऱ्याच वेळा पेशंट येतो तर दुःख आहे म्हणूनच येतो, कारण जर दुखत नसेल तर शक्यतो आम्ही डॉक्टरकडे जात नाही. बरोबर आहे. दुखत असेल तिथे पंचकर्म किंवा इन्स्टंट रिझल्ट जिथे म्हणतो तसं काही करता येते का? बरोबर आहे डॉक्टर. कसं आहे, आपली ह्युमन टेंडन्सी आपण ज्याला म्हणू की जोपर्यंत आपल्याला वेदना सहन होत नाही किंवा जोपर्यंत आपल्याला त्रास म्हणजे जोपर्यंत ते गळ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपण कधीच वैद्यांकडे किंवा डॉक्टरांकडे जात नाही. पण ज्यावेळी आपण ॲक्यूट केसेस म्हणतो, तुमचा जो प्रश्न होता तो ॲक्यूट केसेस बद्दल होता, मग त्यावेळी आपण असा विचार करू शकतो की आपण ॲक्यूट केसेसमध्ये आपल्याकडे इंटरनल मेडिसिन्स सुद्धा अशी आहेत जी इन्फ्लमेशन असेल, सूज असेल, त्यावेळी एक अर्ध्या तासाच्या आत त्या आपल्या वेदना कमी करू शकणारी औषधं आपल्याकडे आहेत. इंटरनल मेडिसिन, शमन चिकित्सा आपण जी म्हणतो. त्याशिवाय आपल्याकडे एक खूपशा प्रचलित केसेसमध्ये आपल्याला असं दिसतं की रुग्णांना जॉईंट स्वेलिंग झालेलं असतं, तिथे लालसरपणा दिसतो आपल्याला, खूप गरम असतो तिथला स्पर्श. तशा केसेसमध्ये आपल्याला जर लीच थेरपी आपण केली तर आपल्याला खूपच छान उपयोग तिथे झालेला दिसतो ॲक्यूट कंडिशन्समध्ये. म्हणजे साधारणतः अशा ॲक्यूट पेन्समध्ये जिथे भरपूर प्रमाणात दुःख आहे, सूज आहे, इथे पण आयुर्वेदाचा आपल्या म्हणण्यानुसार की आपल्याला लगेच त्याच्यावर इफेक्ट येऊ शकेल, त्याचं ते दुखणं जे आहे ते थांबवता येईल. असं नाही आहे की आयुर्वेदमुळे भरपूर वेळ लागतो, त्याला खूप दिवस जावे लागतात, मग ते हळूहळू कमी येणार. हा जो एक प्रचलित गैरसमज आहे आयुर्वेदाबद्दल तो डॉक्टर समीर जोशी यांनी आताच खोडून काढलेला आहे. आणि बरोबर, आणखी याच्याबद्दल काय आहे डॉक्टर तुम्हाला सांगायचं होतं? तसंच आपण म्हणू शकतो की ॲक्यूट केसेसमध्ये सुद्धा जे आपल्याला स्वेलिंग घेऊन आले तिथे लोकलाईट लेप आपण ज्याला म्हणतो, म्हणजे लेपन चिकित्सा, आपल्याकडे अशी औषधं आहेत, असे लेप आहेत ज्याचं ॲप्लिकेशन नंतर म्हणजे जो लेप लावल्यानंतर 15 ते 20 मिनिटात आपल्याला तो पेन तिथला कमी झालेला दिसतोय, ॲक्टिव्हिटीजमध्ये सुधारणा झालेली दिसते. आपण आत्ताच पंचकर्माविषयी बोललो, पण त्याशिवाय आपल्याकडे पंचकर्म सोडून इतरही अशा गोष्टी आहेत ज्याला आजकाल लोक पंचकर्म ह्याच नावाखाली वापरत आहेत, ज्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला बॉडी मसाज आणि फोमेंटेशन, म्हणजे स्नेहन स्वेदन ज्याला आपण म्हणतो, आजकाल तो प्रचलित शब्द बॉडी मसाज असाच वापरला जातो. मग आयुर्वेदाने खूप छान प्रकारे ह्या स्नेहनाचा उपयोग वातव्याधींमध्ये किंवा संधिगत वातामध्ये सांगितलेला आहे. संधिवात आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी विविध तेलांचा, औषधी सिद्ध तेलांचा जो वापर केला जातो त्यामुळे आपल्याला खूप छान उपयोग झालेला दिसतोय. त्याच्यात पेन पण कमी होतो, रुग्णांचे वेदना पण कमी होतात. ज्या क्रियाकष्टता असतात, क्रियाकष्टता म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीज ज्या आपल्या रोजच्या हालचाली करणाऱ्या ज्या रुग्णांना त्रास होत असतात, डिफिकल्टीज असतात, त्याच्यातही आपल्याला खूप फायदा झालेला दिसतो. त्याबरोबर जो शेक जो आपण देतोय, म्हणजे त्याच्यात आपण वाफ, स्टीमिंग जे म्हणतो, त्याच्यातही तो काढ्यांचा स्टीम असतो. म्हणजे त्याच्यात 2-3 आपण सगळ्यात प्रसिद्ध औषध जे आहे त्याला आपण दशमूळ जो आपण दशमूळ काढा म्हणूनही मार्केटमध्ये अवेलेबल असतो, पण त्या दशमूळ काढ्याची भरड मिळते. म्हणजे ते रॉ ड्रग जे आहे दशमूळ ते काढ्यासाठी वापरतात आणि ते उकळून त्याची स्टीम दिली तर रुग्णांना खूपच फायदा होतो. त्याचबरोबर आपल्याकडे बॉडी मसाज आणि फोमेंटेशन बरोबर लोकलाईट थोड्याशा ट्रीटमेंट्स आहेत. त्याच्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जी असते ती एक आहे जानुबस्ती, जिथे आपण गुडघा जर सुजलेला आहे तर तिथे एक आपण मोल्ड ठेवतो आणि त्या मोल्डनुसार आपण विविध सिद्ध तेलं त्याच्यात घालून थोड्या वेळापुरती तिथे घालून ठेवणं, ह्यानी सुद्धा खूप फायदा होतो. कंबर दुखत असेल, आता संधिगत वात म्हटलं तर त्याचं कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी ह्या पण त्याच्यात गोष्टी येतात. त्यासाठीच कटीबस्ती, जानुबस्ती म्हणजे गुडघ्यासाठी म्हटलं, कटी ही कमरेसाठी आहे, कटी हा कमरेसाठी वापरलेला शब्द आहे. मानेसाठी मन्याबस्ती असे जे प्रकार सांगितलेले आहेत,
ह्यासाठी सुद्धा आपल्याला खूपच ह्या चिकित्सेचा फायदा होऊ शकतो. तर बरेचसे जे तुम्ही जे उपचार पद्धती सांगितल्या किंवा त्याच्या जे चिकित्सा पद्धती सांगितल्या, ह्या व्यतिरिक्त जर आपल्या दर्शकांना किंवा प्रेक्षकांना घरच्या घरी असे काही टिप्स असतील काय जेणेकरून ते घरच्या घरी हा वात किंवा सांधिवाताची दुखणी हे कमी करू शकतील, असं काय तुम्ही एक थोडक्यात सांगाल काय? कारण आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे डॉक्टर, सो एक थोडक्यात अशी ही माहिती आमच्या अत्यंत प्रेक्षकांना. अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत चांगली अशी रुग्णांना मी गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या गोव्यात एक चुकीची पद्धत आहे, जे आपण पाणी जे पितो जेवते वेळी ते आपण जेवणानंतर अर्ध्या तासाने किंवा जेवणाआधी अर्धा तास पितो. त्याच्याऐवजी जर आपण जेवते वेळी पाणी पिलं आणि ते जर गरम पाण्याचा जर आपण वापर केला तर हे संधिवातासारखे जे व्याधी आहेत ते आपल्याला कमी करता येतील. त्याचबरोबर तुपाचा वापर करणं रोजच्यासाठी जेवणात, हे गाईचं तूप जे आहे ते सुद्धा आपल्याला जे सायनोव्हेल फ्लुइड असतं त्याच्या रिप्लेसमेंटसाठी आपल्याला गाईचं तूप खूपच फायदेशीर होतं. सो त्याचा वापर पण आपण केला तर फायदेशीर होतो. त्याशिवाय आलं, सुंठ ह्यासारखे जे आपल्या घरातली ज्या रोजच्या जेवणातली ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर आपण केला तो सुद्धा आपण बॉडी कॉन्स्टिट्यूशन प्रकृतीनुसार करावा, तो आपल्या सोयीनी करू नये पेशंटनी. जे साधारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो, त्यानुसार हे काही जे आपल्या मला वाटतं किचनमध्ये सगळ्यांच्या घरात असणारे हे काही आयटम्स आहेत तर ते आपण आपणाच्या खाण्यापिण्यात वापर केले, त्याचा हे केलं तर खूपपैकी छानपैकी आपल्याला सांधिवात किंवा सांधेदुखींवर थोडासा कंट्रोल आणता येईल. साधारणतः आरोग्य विषय घेतले की त्या विषयांवर भरपूर काही बोलण्यासारखं असतंय, जाणून घेण्यासारखं असतंय, प्रेक्षकांचेही भरपूर सारे प्रश्न असतात. सो बऱ्याचशा गोष्टी आपण त्याच्या थ्रू छोट्याशा कार्यक्रमात होऊ शकत नाही, तर आपण त्याच्या पद्धतीनेही आपण आपला एक वेळ थोडंसं हे आहे. तर साधारणतः गोव्यातल्या ज्या लोकांसाठी आपण म्हटलं की गोव्यात साधारण 70 वगैरे ह्या भागात एक मोठ्या सांध्यांची जी दुखणी आहेत ही प्रमाण जास्त आहे. तर इथल्या लोकल जे सगळे फॅक्टर्स आहेत याला धरून तुम्ही आणखी काय आमच्या प्रेक्षकांना सांगणार काय? जीवनशैलीत बदल. मग आता लोकांना विचारतो आपण जीवनशैलीत बदल, तर लोक म्हणतात की आम्ही बाहेर आउटिंग करत नाही, आम्ही ड्रिंक्स घेत नाही, सिगरेट ओढत नाही, मग आपण जीवनशैलीत बदल काय करायचा? तर आपल्याला खायच्या, प्यायच्या, जेवायच्या, झोपायच्या ज्या वेळा आहेत त्याच्यात जर आपण बदल केला, आपण आजकाल 9 सुट्टी असली की 9-10 शिवाय उठत नाही. ह्याच्यात आयुर्वेदाने सांगितले की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठ, सकाळी लवकरात लवकर उठणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपलं पोट व्यवस्थित साफ होईल, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याशिवाय आपण ज्या ऋतुचर्या आणि दिनचर्या ज्या आयुर्वेदाने सांगितल्यात, म्हणजे सकाळी लवकर उठणं, अर्धा तास तरी कमीत कमी व्यायाम करणं, म्हणजे अर्थात वॉकिंग असू, सूर्यनमस्कार असू दे, थोडीशी जी बेसिक योगासन आहेत, आपल्या मनाला आपण थोडंसं पॉझिटिव्ह व्हाइब्सनी तयार ठेवलं पाहिजे. सो प्राणायाम, मेडिटेशन ह्या गोष्टी आपण थोड्याशा केल्या पाहिजे. साधारण व्यायामाला जर आपण थोडंसं हे दिलं तर एक साधारण दिवसातून 5-10 मिनटं सहज काढू शकतो आपण, किंवा आठवड्यातून 2 दिवस तरी एक साधारण आपल्या सांध्यांच्या हेल्थसाठी एक व्यायाम महत्त्वाचा आहेच. डॉक्टर, अजून एक म्हणजे साधारण सोरियाटिक आर्थरायटिसचे पेशंट्स आपल्या गोव्यामध्ये भरपूर आहेत, त्यांच्यासाठी काय असं टिप्स तुम्ही सांगू शकाल का जेणेकरून ह्या व्याधीपासून त्यांना थोडीशी रिलीफ मिळेल? असं अत्यंत हे फेमस असं तुम्ही प्रश्न आहे हा सोरियाटिक आर्थरायटिस. सो प्रसिद्ध आहे गोष्ट त्याच्यात की सोरियाटिक आर्थरायटिसमध्ये सोरियासिस हा पण गोव्यातल्या ह्या एरिया आपले जे लोकलाईट जे वातावरण आहे त्याच्यामुळे हा आपल्याला जास्तीत जास्त दिसतोय सोरियाटिक. आणि त्याच्यानंतर सोरियाटिक आर्थरायटिस ही जी सेकंडरी कंडिशन आपल्याला दिसते, त्याच्यात सुद्धा महत्त्वाची गोष्ट आपल्याला विचार करायची जी आहे ती म्हणजे इथे रक्ताची इन्व्हॉल्वमेंट. आयुर्वेदात जे 7 धातू सांगितलेले आहेत त्याच्यातल्यापैकी एक धातू म्हणजे रक्तधातू आहे. मग आपण वात ज्यावेळी त्या रक्ताला खूप डिस्टर्ब करतो आणि त्याच्यानंतर स्किन लिजन्स यायला लागतात आणि त्याच्यामुळे सोरियाटिक आर्थरायटिस आपल्याला दिसतो. अशा केसेसमध्ये जी आपण मगाशी ब्लड लॅटिंग थेरपी म्हटली त्याचा खूप छान वापर होतो. त्याचबरोबर विरेचन थेरपी जी मगाशी मी सांगितली की संडास मार्गाद्वारे जे आपण दोष काढून टाकतो शरीरातले, तर त्याचा पण खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला उपयोग होतो. सो विरेचन थेरपी ही पण किंवा एरेंडेल घेणे, बरोबर, ह्याचा पण खूप छान आपल्याला साधारण आपण आज डॉक्टरांकडून सांधिवात आणि आयुर्वेद याविषयी बरीचशी माहिती घेतलेली आहे. त्यातले काही टिप्स आपल्याला नक्कीच फायदेशीर पडणार. काही औषधांची आपण थोडंसं सांगितलं आहे. तर प्रेक्षकांना माझं एवढंच विनंती आहे की साधारण जेव्हा आपण हे औषधं घरच्या घरी घ्यायचं म्हटलं तर तसं नका करू.
तर कारण आपल्याकडचे बरेचसे डॉक्टर जोशी असतील किंवा आयुर्वेदिकचे बरेचसे बाकीचे डॉक्टर आहेत जे तुम्हाला जवळपास असतील, तर त्यांच्याकडे एक सल्लामसलत करून तुम्ही हे घ्यावं अशीच आमची विनंती असेल. डॉक्टरांनी बऱ्याचशा टिप्स आम्हाला दिलेल्या आहेत. सांधिवात कमी करणं किंवा सांधिवातापासून थोडंसं आपल्याला रिलीफ मिळेल अशी आहे. तर त्या पद्धतीने हे आपण आपणाच्या आहारात आपल्या विहार आणि आहार म्हणतो तसं, आणि आपल्या विचारात पण थोडासा एक पॉझिटिव्हिटी आणून एक चांगल्या प्रकारे आपण ह्या आजारांवर किंवा ह्या अशा प्रकारच्या दुखण्यांवर सुद्धा एक कमीत कमी वेळात एक कंट्रोल आणू शकतो, संयम ठेवू शकतो. तर डॉक्टर जोशी आपल्याकडे इथे आज आल्याबद्दल, वेळात वेळ काढून त्यांनी आपल्याला बरीचशी माहिती दिली, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने आपलं मी धन्यवाद करतो. धन्यवाद. दूरदर्शननी पण मला ही संधी दिली त्याबद्दल मी दूरदर्शनचा पण आभारी आहे आणि सर्वांचा आभारी आहे.